आयुर्वेद 3 प्रकृती सांगतं, वातपित्त कफाची प्रकृती सांगतं. त्यानुसार झोपेमध्ये तरतम भाग येतो. म्हणजे कफाची प्रकृतीची व्यक्तीला थोडी जास्त झोप लागेल, पित्ताची त्यापेक्षा थोडी कमी असेल तर वाताचं त्याहीपेक्षा कमी झोपतो. ही निसर्गतः हे आहे. पण म्हणून आता माझं कामच रात्री 1 वाजता संपते, मग आता त्याची झोप होतच नाही किंवा नाईट ड्युटीला जाणारे आमच्याकडे पेशंट्स पण असतात. तर मग त्यांनी काय करायचं की महिन्यातले 8 दिवस आम्हाला नाईट ड्युटी मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी करायची आहे. मग तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की सकाळी त्याचाही पुन्हा नियम आयुर्वेदाने सांगितले, कारण जरी 2500 वर्षापूर्वी शास्त्र लिहिले पण नियम पुन्हा घालून दिले की रात्री जेवढे तुम्ही जागताय त्या रोजची उठायची वेळ समजा तुमची 30 आहे की मी 10 ते 6 झोपते हां, पण आज मला रात्री 12-1 वाजलेला आहे, तर मग काय झालं, माझी 2 तासाची झोप लॅकिंग आहे. मग मी ती कशी भरून काढायची, तर सकाळी जेवणाच्या आधी मी 2 तासातली निम्मी झोप काढायची, म्हणजे 1 तास झोपायचं. आता ज्यांना नियमितच असं आहे की जे नाईट ड्युटी करून येत असतात तर त्यांना सकाळी आल्यावरच झोपायचं असतं. युजली हे लोक काय करतात, मग पोटभर जेवण करतात आणि झोपतात. इथं आयुर्वेद काय सांगतं, तर तिथं रसायन घ्या तुम्ही. काय आहे रसायन, दूध आणि तूप हे सर्व काळासाठी रसायन आहे, हे आम्ही पेशंटला सांगतो. कारण ते सांगतात त्या दिवशी मला ॲसिडिटी नक्की होते. का, तर रात्रभर जागल्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता वाढलेली, म्हणजे पित्त वाढले, वात वाढले, हे दोन्ही ते दूध तूप कमी करतं. मग तू झोप असं सांगतो, न जेवता झोपायचं आहे. मग ती कदाचित थोडी कमी वेळाची जरी झोप झाली तरी शांत झोप लागते आणि मग उठून जेवण कर. मग तसंच रात्री जेवढी झोप त्यांची कमी झालेली ती त्यांनी जेवणाच्या आधी हे करायची, म्हणजे किमान खूप जास्त जे दोष वाढणार आहेत ते त्या मनाने कमी होतात.